नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे हायपर पिगमेंटेशन बद्दल। जेव्हा आपण हायपर पिगमेंटेशन होतं तेव्हा चेहऱ्याचा थोडासा भाग जिथे पिगमेंटेशन आहे तो काळा पडतो आणि अशा वेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की त्याच्यावर आपण कोणता फेस मास्क लावला पाहिजे जेणेकरून तो काळा झालेला भाग असतो तो परत नॉर्मल येईल, आपल्या नॅचरल स्किन टोनला मॅच होईल। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर हायपर पिगमेंटेशन झाला असेल तर तुम्ही कोणते फेस मास्क वापरले पाहिजे तुमच्या हायपर पिगमेंटेशन साठी। चला तर मग आजचा व्हिडिओ पण लगेच चालू करूया। पहिला आहे हळद आणि दहीचा मास्क। तर हळद मेलानिन प्रोडक्शन कमी करते आणि चेहरा ब्राइट करते आणि दहीमध्ये लॅक्टिक ऍसिड असते ज्याने एक्सफोलिएशन पण होते। तुम्हाला 15 ते 20 मिनिटं हा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे। आठवड्यातून 3 वेळा हा लावायचा आहे जर तुम्हाला पिगमेंटेशन जादा असेल तर। लिंबूचा रस घ्यायचा तुम्हाला 1 चमचा आणि त्यामध्ये 1 चमचा मध घालायचा आहे, ते मिक्स करायचं दोन्ही आणि ते देखील तुम्हाला तुमच्या हायपर पिगमेंटेशन वर लावायचं आहे। तर हे तुम्ही आठवड्यातून 2च वेळा करू शकता, पण नुसता लिंबू तुमच्या हायपर पिगमेंटेशनवर किंवा पिगमेंटेशनवर किंवा चेहऱ्यावर अजिबात लावू नका। हा फेस मास्क तुम्हाला मधातूनच वापरायचा आहे। रोज रात्री ॲलोवेराचं जेल लावा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घरात पपई आणता तेव्हा पपईची तुम्हाला एक फोड कट करायची आहे आणि त्याने तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर मसाज करायचा आहे। तुम्हाला एक 15 ते 20 मिनिटं मसाज करायचं आहे आणि नंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने फेस वॉश करू शकता। तुम्ही ओट्सच्या पावडरमध्ये थोडंसं दूध मिक्स करून तो फेस पॅक देखील तुमच्या हायपर पिगमेंटेशनवर वापरू शकता। तुमच्याकडे जर नॉर्मल ओट्स असतील तर मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करा आणि दुधात मिक्स करून ती पेस्ट तुमच्या हायपर पिगमेंटेशनवर आठवड्यातून तुम्ही 3 वेळा लावू शकता। जर तुमची ड्राय स्किन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दही पण घालू शकता, पण नॉर्मल ऑइली स्किन असेल तर फक्त एवढंच घाला। मार्केटमध्ये चारकोलची पावडर देखील मिळते, तर चारकोलचा पावडरचा मास्क पण तुम्ही वापरू शकता, पण हे तुम्हाला 10 दिवसातून एकदाच करायचं आहे। चारकोल पावडर घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्हाला मास्क तयार करायचा आहे आणि ह्याने तुमचे पोर्स टाईट होतील, तुमचे हायपर पिगमेंटेशन जाईल आणि चेहरा एकदम साफ देखील होईल। त्यामुळे चारकोल पावडरचा फेस मास्क देखील तुम्ही हायपर पिगमेंटेशनवर वापरू शकता। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ हायपर पिगमेंटेशन बद्दल। जर तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।